दोन चेंडू आपण पाहिला हलक्या हाताने खेळून काढला, चेंडू जातोय लॉंग ऑफ रिजन मध्ये. त्या ठिकाणी संतोष घारे चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना आपण या नरेश 11 कर्जत संघामध्ये जे 40+ झालेले काही खेळाडू पाहतोय ते सातत्याने आपल्या ग्रामीण संघामध्ये सुद्धा चांगलं प्रदर्शन करत असतात. त्या कारणास्तव म्हणजे त्यांच्याकडे आतापर्यंत असणारा अनुभव हा नक्कीच या मॅचमध्ये आपणास पाहायला मिळेल. पुढील चेंडू बघा, पायाने नक्कीच चेंडूला थांबवलंय. संघासाठी 2 धावा वाचवत असताना आपण पाहतोय त्या ठिकाणी दीपक होते, चांगलं क्षेत्ररक्षण त्यांनी केलंय. म्हणजे अजूनही तीच ऊर्जा या खेळाडूंमध्ये पाहायला मिळते. एक धाव क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाची आहे, त्याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी आपण नक्कीच पाहतोय. पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा. पुढील चेंडू मोठा फटका मात्र येतोय लॉंग ऑन सीमारेषा पार, दणदणीत असा षटकार. अगदी समोर चेंडू टाकला होता. फलंदाज मुकेशने मात्र चांगला फटका खेळून काढलाय आणि 6 धावा आपल्या संघासाठी अर्जित करत असताना तिसरा चेंडू आतापर्यंत धावफलकावरती 9 धावा आपणास पाहायला मिळत आहेत. पुढील चेंडू सुरेख चेंडू आपल्याच फॉलोथ्रूमध्ये अडवत असताना आणि धावबादची संधी. रिजवान या फलंदाजाला मात्र माघारी परतावं लागेल. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना या ठिकाणी डायरेक्ट हिट केलं आणि पहिला हादरा आपण पाहतो SD स्पोर्ट पाली संघाला लागत असताना रिजवानच्या स्वरूपात. अतिशय दुर्दैवीरित्या या ठिकाणी फलंदाज रिजवान आपण पाहतोय बाद होत असताना. खरं तर या सर्व लेजंड खेळाडूंचा एकेरी उल्लेख करणं खूप चुकीचं आहे, परंतु समालोचन करत असताना प्रथमतः मी सर्वांची क्षमा मागतोय, कारण की यांनी जे क्रिकेट खेळलं आहे नक्कीच मित्रांनो त्याखाली लाईव्ह नव्हतं, परंतु जर लाईव्ह क्रिकेट असतं ना त्यावेळी तर नक्कीच या सर्व खेळाडूंची अतिशय जी गुणवत्तापूर्व खेळली होती ना ती प्रत्येकाला जे आता नवीन उदयास आलेले खेळाडू आहेत त्या सर्वांना पाहायला मिळालं असतं. पुढील चेंडू रिव्हर्सचा अस्त्र बाहेर काढत असताना मुकेशच्या बॅटमधून येतोय तो बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये चौकार. या 4 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरसावतोय. ते तब्बल आपण पाहिलं तर 13 या अंकावरती. चांगली सुरुवात, जरी धावबादच्या स्वरूपात 1 विकेट गमावला असेल परंतु आतापर्यंत मुकेश मात्र चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी SD स्पोर्ट पाली संघासाठी करत असताना पाहायला मिळालेत. 1 षटकार, 1 चौकार, 1 दुहेरी धाव मुकेशच्या बॅटमधून आतापर्यंत तरी नक्कीच या पहिल्या षटकामध्ये आपणास पाहायला मिळाली. पहिल्या षटकाचा अंतिम चेंडू, चांगला फटका मिड विकेट रिजन मध्ये. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर गणेश येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, पहिल्या जाटेमध्ये चेंडू अडवणार, फेकी करणार, तत्पूर्वी 1च धाव मिळाली आहे. मुकेशने थांबवलंय, कदाचित या ठिकाणी धोका संभवला असता. खरं तर 1च धाव खूप महत्त्वाची आहे, दुसरी धाव नक्कीच जीवघेणी ठरली असती या ठिकाणी. मात्र संयम राखत असताना मुकेश या फलंदाजाला आपण पाहिलं, त्याला सुद्धा माहिती आहे की 5 षटकांची ही लढत आहे. 5 षटकांमध्ये किमान 55 ते 60 धावा जमवणे खूप गरजेचे आहे, कारण की बलाढ्य अशा नरेश 11 कर्जत संघासमोर एक चांगली धावसंख्या 5 षटकांच्या लढतीमध्ये उभं करणे गरजेचे आहे. आमचे गुरुवर्य टीके सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत आहेत. खरं तर पहिल्या दिवशी त्यांच्या संघाचा दबदबा राहिला या ठिकाणी 40+ प्रीमियर लीगमध्ये. तब्बल 3 तालुक्यांना एकत्रित आणून, या 40+च्या सर्व खेळाडूंना एकत्रित आणून या पर्लीच्या असोसिएशनच्या मैदानामध्ये ही प्रीमियर लीग नक्कीच संपन्न होत असताना आपणास पाहायला मिळते. राजेश दादा, जसं की आपण बघितलं की आता 40+ प्रीमियर लीग चालू आहे, अनायसे माईक तुमच्या हातात आलायच आहे. ते एक ऑफिशियल पंच म्हणून तुम्ही बऱ्याच ठिकाणी टुर्नामेंट्स कव्हर करता, आता देखील आपण ऑफिशियल पंच आहात, पण आता सध्या कॉमेंटेटरच्या भूमिकेत आहात. एक 40+ खेळाडू आणि एक रेग्युलर खेळाडू ह्यांची वागणूक पंचांबद्दलची ऑन फील्ड कशी असते, तुम्ही काय प्रकाश टाकाल या गोष्टीवर? नक्कीच खरं तर
असं मैदानात जाणवत सुद्धा नाही आहेत की हे सर्व 40+ लेजंड खेळाडू प्रदर्शन करतायत आणि पंचांना यांच्यामार्फत खूप रिस्पेक्ट आहे मी तर म्हणेल. जे आपले ग्रामीणचे लोकल खेळाडू आहेत ना त्यांच्यापेक्षा तरी या सर्व 40+ खेळाडूंकडून एक चांगली नक्कीच वागणूक आणि पंचांना एक आपण पाहिलं तर रिस्पेक्ट या मैदानामध्ये दिला जातोय. नक्कीच पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा. ज्या एंडने हवा खूप वेगाने वाहते त्या दिशेने नक्कीच दीपक मात्र गोलंदाजी मार्कवर आलेत आणि त्यांना 2 चेंडूवरती लगातार 2 बिग हिट मारलेत. मात्र चांगली फलंदाजी मुकेश करा तर आपण पाहिलं तर धावबादच्या स्वरूपात रिजवान हे फलंदाज बाद झाले ना असं वाटलं होतं की मुकेश थोडाफार प्रेशरमध्ये खेळतील परंतु तसं नाही जाणवत. चांगली फलंदाजी बॅक टू बॅक दुसऱ्या षटकामध्ये 2 लगातारचे षटकार आलेत. या ठिकाणी षटकार हॅट्रिकची संधी या ठिकाणी असेल. पुन्हा एकदा थांबत नाहीयेत. तिसरा बॅक टू बॅक षटकार येतोय फलंदाज मुकेशच्या बॅटमधून. नक्कीच चांगली फलंदाजी आपण पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये या मैदानामध्ये तब्बल विजय पार्टे आणि नागेश पवार या 2 फलंदाजांचा दबदबा राहिला होता. 3 सामन्यामध्ये तब्बल 85 ते 86 धावा नागेश पवार या फलंदाजाने जमवल्या तर 65 ते 70 धावा विजय पार्टे या फलंदाजाने जमवल्या. मुन्नाफ पठाण यांच्याकडून मुकेशसाठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जमा झालंय. चांगला चेंडू चांगला स्क्वेअर कटचा फटका पॉइंट रिजन मध्ये त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण होतंय परंतु 2 धावा यशस्वीरित्या या ठिकाणी पूर्ण करत असताना नक्कीच 3 षटकार मारल्यानंतर जे पारितोषिक दिलं जातं ना याची खरं तर स्तुती करावी. कारण तर काही मान्यवर पारितोषिक लावतायत मारल्यानंतर परंतु हे लगेच जे 3 षटकार लगावले त्यानंतर पारितोषिक लगेच या ठिकाणी जमा केलंय. वाईट चेंडू अतिरिक्त धाव थोडासा दबाव दीपक या गोलंदाजांवरती. नक्कीच तब्बल 35 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. चांगली सुरुवात SD स्पोर्ट पाली संघाची. पुढील चेंडू दर्जेदार फटका लॉंग ऑफ मध्ये संतोष आहेत परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. अतिरिक्त उचली घेणारा चेंडू लॉंग ऑफ सीमारेषा पार 1 बाउन्स चौकार. खूप चांगली फलंदाजी आतापर्यंत आपण पाहिलं तर या षटकामध्ये तब्बल 25 धावा 5 चेंडूमध्ये 25 धावा जमवल्यात. खूप महागडं षटक या मैदानामध्ये आपण पाहतोय दीपक या गोलंदाजाचं. पहिलं षटक सुद्धा दीपक दादा राणे यांचं होतं. पुढील चेंडू शॉर्ट पिच होता. नक्कीच पंचांकडे दाद मागितली जातीये परंतु कुठल्याही प्रकारचा चेंडू आणि फळीचा स्पर्श नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. दुसरं षटक संपुष्टात आलंय. धावफलकावरती धावा एका गड्याच्या मोबदल्यात तब्बल 39 धावा धावफलकावरती लागल्यात. 19.50च्या सरासरीने धावफलक आतापर्यंत राखलंय ते SD स्पोर्ट पाली या संघाने. सातत्याने आपण रायगड प्रीमियर लीगमध्ये SD स्पोर्ट्स या संघाला आपण पाहिलंय. सिद्धेश दंत यांचा तो संघ आणि या 40+च्या प्रीमियर लीगमध्ये सुद्धा SD स्पोर्ट नावाने त्यांचा संघ या ठिकाणी उतरवण्यात आलेला आहे. कर्जत खालापूर सुधागड या 3 तालुक्यातील 40+ वर्षावरील जे खेळाडू आहेत त्यांना नक्कीच ही सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली या पर्लीच्या क्रीडांगणामध्ये. आपण कल्याण डोंबिवली परिसरामध्ये जर पाहिलं ना तर ग्रामीण क्रिकेट चालतं त्या ठिकाणी. 40+ जरी असेल परंतु एका वाकराचेच खेळाडू त्या ठिकाणी खेळत असतात. तसंच कुठेतरी आपल्या या रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा प्रत्येक गावाची 40+ची एक संघ निर्माण झाले ना तर मग आपल्या भावांमध्ये असेल इतर नातेवाईकांमध्ये असेल गावागावामध्ये असेल एक एकोपा निर्माण राहतो.
प्रभाकर देशमुख येत आहेत गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू लोअर फुल टॉस हलक्या हाताने खेळून काढलाय. त्या फलंदाजांना माहिती आहे की मुकेश चांगली फलंदाजी करतोय, त्या कारणाचं आपण पाहिलं तर रोशन या फलंदाजाने फक्त सिंगल धाव काढून दिली आहे आणि स्ट्राईक एंडवरती आता आपण पुन्हा एकदा मुकेश या फलंदाजाला बघतोय. मुकेशचा आपण विचार केला तर ग्रामीण क्रिकेट सुद्धा खूप चांगले खेळता येते आपल्या गावासाठी. सुंदर फटका कव्हर रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज आहे, पायाने चेंडू अडवतात. एक धाव पूर्ण आणि दुसरी धाव सुद्धा वेगाने या ठिकाणी पूर्ण करत असताना चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलंय. कदाचित चौकार गेला असता परंतु पायाने चेंडू अडवून नक्कीच आपल्या संघासाठी 2 धावा या ठिकाणी यशस्वीरित्या वाचवल्यात. 2 धावफलक पुढे सरसावतोय. 42 धावा आतापर्यंत धावफलकावरती. दादा जसं की आपण आता उल्लेख केला की प्रत्येक गावामध्ये 40+ संघ निर्माण व्हायला पाहिजेत आणि होत आहेत ते. सुंदर सुंदर फटका लॉंग ऑफ रिजन मध्ये, दणदणीत चौकार. मुकेश मात्र थांबायचं नाव घेत नाहीये. 40+ प्रीमियर लीगच्या या स्पर्धेमध्ये कदाचित आज आपल्याला मुकेशच्या बॅटमधून अर्धशतक पाहायला मिळणार. चांगली फलंदाजी, चांगल्या लयबद्ध पद्धतीने खराब चेंडूचा समाचार आणि चांगल्या चेंडूला सन्मान देत असताना एक चांगली फलंदाजी करताना आपण मुकेशला पाहतोय. आतापर्यंत आपण धावफलकाचा विचार केला तर चांगली धावफलकावरती धावा लागल्यात. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा दर्जेदार फटका, चेंडू पॉइंट रिजन मध्ये चौकार. चौकाराच्या मदतीने संघ जाऊन पोचतोय तर 50, 50+ अप होतोय आणि मुकेशचा विचार केला तर सर जाऊन पोचलाय 14 चेंडू 47 धावा. म्हणजे एकाकी झुंज म्हणता येणार नाही तर संघाचा पूर्णपणे जबाबदारी घेऊन या ठिकाणी मैदानामध्ये खेळ करत असताना मुकेशला आपण पाहतोय. चांगली फलंदाजी, 47 वैयक्तिक धावांवरती तो आतापर्यंत खेळतोय. पुढील सुंदर चेंडू सरळ रेषेमध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक येतोय लॉंगऑफचा संतोष त्या ठिकाणी अडवणार, फेकी करणार. तत्पूर्वी 1 धाव पूर्ण केली गेली आहे. 1ने धावफलक पुढे सरसावतोय. तब्बल 51 अंकावरती अजूनही या षटकातील एका चेंडूचा खेळ बाकी आहे. तिसरं षटक, अंतिम चेंडू प्रभाकर देशमुख. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केलाय. चेंडू येतोय मिड विकेट रिजन मध्ये. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण गणेश मार्ग पाहायला मिळतंय. दोन धावा. 3 षटकांचा या ठिकाणी खेळ संपुष्टात आलाय. पाण्याची मागणी होती. 53 धावा धावफलकावरती लागल्यात आणि वैयक्तिक 48 या धावसंख्येवरती 15 चेंडू 48 या धावसंख्येवरती मुकेश मात्र चांगली फलंदाजी करत असताना. तर दादा तुम्हाला मी विचारत होतो की जसं आपण म्हणतात की 40+ जसं जसं क्रिकेट वाढत चाललंय, अनेक ठिकाणी अनेक वेगवेगळ्या विभागाच्या वेगवेगळ्या गावाच्या टुर्नामेंट्स प्रीमियर लीग्स होत असतात. एक आयकॉनसाठी वेगळा एक स्लॉट असतो, बेस्ट बॉलरसाठी एक वेगळा स्लॉट असतो आयकॉन म्हणून. त्याचप्रमाणे प्रत्येक संघामध्ये एक 40+चा त्यासाठी एक सेपरेट स्पेस असावी असं वाटतं तुम्हाला? खरं तर ग्रामीण क्रिकेटला अशा प्रकारचं, कारण प्रत्येक संघामध्ये ना एखादा तरी 40++ खेळाडू असतो, तो संघाला लीड करत असतो. परंतु जे नवोदित खेळाडू आहेत ना ते आता संघ चालवतात. म्हणजे 40+ एखादा खेळाडू झाला ना का नाही, त्याचे वय झाले, आता त्यांनी रिटायरमेंट घ्या, मग त्याची टिंगलटावाली करणे किंवा रिस्पेक्ट नाही देणे, या अशा गोष्टी चालतात. म्हणून तो 40+चा जो खेळाडू आहे ना तो कुठेतरी आपलं क्रिकेट त्या ठिकाणी थांबवतो आणि मग कदाचित आपला कामधंदा, घरची जबाबदारी, मग हे आता जे क्रिकेट चालू झालं 40+चं, मग अशा प्रकारचं क्रिकेट खेळले. खरं तर मागील 2-3 वर्षापूर्वी मी अशा प्रकारचं पाहत होतो ना क्रिकेट. 40+चं क्रिकेट म्हणजे व्यसन करणारे लोकांची संख्या जास्त. परंतु मित्रांनो, जेव्हा आपण समोर पाहतो ना, खरं तर यांच्यामध्ये जी गुणवत्ता आहे, आपण ज्या पुढील 5 ते 10 वर्षापूर्वीचा मागचा विचार केला ना तर त्यांनी जे गाजवलं आहे ना काल, त्या प्रकारची फलंदाजी केली आहे, जी गोलंदाजी केली आहे, क्षेत्ररक्षण केलं आहे, ते मात्र या ठिकाणी अजूनही सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करत असताना आपणास हे 40+चे सर्व खेळाडू पाहायला मिळतात. पुढील गोलंदाज चांगला चेंडू, मुकेशला मात्र समजत नाहीये. पहिला चेंडू निर्धाव येतोय
48 या वैयक्तिक धावसंख्येवरती खेळत असताना मुकेश अर्धशतकापासून फक्त 2 धावा दूर आणि चांगली फलंदाजी करावी लागेल. स्लोअर वन चेंडू हलक्या नक्कीच हलवार पद्धतीने टाकलेला चेंडू. मुकेश मात्र जोरकस फटका मारण्याचा निष्फळ प्रयत्न करतायत. 2 चेंडू निर्धाव टाकले. कदाचित अर्धशतकाच्या जवळपास आल्यानंतर कदाचित एकेरी धाव काढावी की दुहेरी धाव काढावी, मोठा फटका खेळावा, अशा दुविधा मनस्थितीमध्ये फलंदाज नेहमी सातत्यपूर्ण पाहायला मिळाले. बघा लगेच 2 चेंडू निर्धाव आल्यानंतर स्ट्राईक रोटेट करत असताना मुकेश एक चांगल्या खेळाडूचं लक्षण या ठिकाणी कसं असतं ते मित्रांनो पाहायला मिळालं. कारण की 2 चेंडू निर्धावाला कुठेतरी दबाव आपलं कमी करण्यासाठी एकेरी धाव काढून नॉनस्ट्राईकला जाणं पसंत केलं मुकेश या फलंदाजांनी. स्ट्राईक एंडवरती आता फलंदाज येत आहेत. रोशन 49 या धावसंख्येवरती खेळतायत. मुकेश पुढील चेंडू, चौथा चेंडू आपण पाहतोय गोलंदाजाचा. पुन्हा एकदा लेग ब्रेक चेंडू. सातत्याने चांगली गोलंदाजी या गोलंदाजाकडून होते. नक्कीच नक्कीच बॅटची आतली कडा घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावलाय आणि या ठिकाणी कदाचित आवाज आला नव्हता गोलंदाजाला, फक्त यष्टीरक्षकाने नक्कीच त्या ठिकाणी अपील केली. त्या कारणास्तव नक्कीच समजलं नाहीये की फलंदाज बाद आहे आणि 2 पंचांमध्ये सल्ला मसलत करताना नक्कीच फलंदाज या ठिकाणी बाद घोषित केलेत. राजेश इंदुलकर फलंदाज नवीन मैदानामध्ये येत असताना. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये आपण पाहिलं तर गोलंदाज करत असताना आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत, 1 विकेट, 1 धाव फक्त खर्च केली आहे. मुकेश सारखा फलंदाज मात्र आशाभूत नजरेने नॉनस्ट्राईक एंडवरती पाहतोय, कारण की 3 चेंडू तो सुद्धा केलाय, परंतु एकच धाव त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली आहे. सुंदर चेंडू, तितकाच चांगला फटका मिडविकेट रिजनमध्ये जातोय. एकच धाव मिळते. चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावरती नियंत्रणात्मक गोलंदाजी करत असताना आपण गोलंदाजाला पाहतोय. आमच्यापर्यंत गोलंदाजाचं नाव माहिती नाहीये, त्या कारणाचं आम्ही गोलंदाजाचं नाव घेत नाहीये. शंकर येत आहेत. शेवटचा चेंडू शंकर या गोलंदाजाचा. लेग ब्रेक चेंडू, शरीराचा वेध घेतोय. 1 धाव लेग बाईज स्वरूपाची या ठिकाणी. नक्कीच 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 बॅट कट होती, म्हणजे नक्कीच अर्धशतक या ठिकाणी पूर्ण करत असताना एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. या 40+ प्रीमियर लीग मधलं पहिलं अर्धशतक आपल्या नावावरती करत असताना आपण शंकर या फलंदाजाला पाहतोय. मुकेश या फलंदाजाला पाहतोय. 19 चेंडू आणि 50 धावा वैयक्तिक करत असताना मात्र या षटकामध्ये शंकर या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली आहे. मुकेश सारख्या फलंदाजाला त्याने बांधून ठेवलंय, परंतु अंतिम षटकामध्ये मुकेश या फलंदाजामार्फत चांगली फलंदाजी होणार यात मात्र शंका नाहीये. अर्धशतक कंप्लीट झालंय म्हणजे नक्कीच मोठे फटके त्याच्या बॅटमधून या उर्वरित हाणामारीच्या षटकामध्ये आपणास पाहायला मिळणार. संतोष घारे गोलंदाजी मार्कवर सज्ज. आता मात्र अंतिम षटक धावफलकावरती धावा आपण पाहिलं तर वैयक्तिक 50 धावा मुकेश या फलंदाजाच्या आणि एकंदरीत धावफलक 4 षटकांमध्ये अब तक 56. 14.00 सरासरी राखण्यात त्यांना यश आलंय. छप्पन. पहिला चेंडू मुकेशने रिव्हर्स फटका खेळलाय. चेंडू जातोय, आपण पाहिलं तर पॉइंट रिजन मध्ये हा चौकार येतोय. आता मात्र पूर्णपणे मुभा आहे मुकेशला. जोपर्यंत त्याचं अर्धशतक झालं नव्हतं ना तोपर्यंत तो प्रेशर मध्ये खेळत होता.
थोडासा डिस्टर्ब होऊन तो फलंदाजी करत होता, परंतु अर्धशतक कंप्लीट झाल्यानंतर त्याने पहिला चेंडू रिव्हर्स खेळलाय आणि तो सक्सेसफुल सुद्धा झालाय. संघासाठी 4 धावा अर्जित केल्या, 60 धावा आतापर्यंत धावफलकावरती. पुढील चेंडू अतिशय वेगवान चेंडू, ब्लॉक होलला टाकलेला हा चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होतीये. खराब चेंडूला नक्कीच मोठ्या फटक्यामध्ये परावर्तित केलं मुकेश या फलंदाजांनी आणि चांगल्या चेंडूला सन्मान दिलाय. हेच एक चांगल्या फलंदाजाचं नक्कीच लक्षण आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू, चांगला फटका आणि आता मात्र गणेशच्या आवाक्याच्या बाहेर हा चेंडू पाहायला मिळाला आणि नक्कीच चौकार. या षटकामध्ये 2 चौकार आतापर्यंत मुकेशने खेळले. धावफलकावर धावा लागल्यात त्या 64 धावा. आमचे 12वे प्रतिनिधी 12 वर्षाचे, कदाचित 40+ खेळाडू ना पण माहिती नाही आहे आपल्या संघामधील खेळाडूंची नावे, परंतु त्याला अचूक माहिती आहे. कदाचित त्याला सांगून पाठवले की हा खेळाडू पहिल्या नंबरला येईल, दुसऱ्या नंबरला हा येईल. रेग्युलर प्लेयर आहेत म्हणजे तो सर्व या खेळाडूंची परिपूर्ण माहिती घेऊनच तो 12वा म्हणून आलेला आहे या ठिकाणी. या सर्व 40+च्या खेळाडूंचा तो मेंटॉर आहे. छोटासा खेळाडू या ठिकाणी उपस्थित जो आहे 12वा. पुन्हा एकदा चौकार येतोय. चांगली फलंदाजी, संतोषवरती सुद्धा हाणामारी करत असताना तब्बल आपण पाहिलं तर या षटकामध्ये 3 चौकार 4 चेंडूमध्ये 62 धावा धावफलकावरती लागल्यात. 68 धावा एकंदरीत वैयक्तिक 62 धावांवरती तो खेळतोय मुकेश. वैयक्तिक 62 आणि धावफलक संघाचं 68. खूप वेगवान चेंडू परंतु दिशाहीन चेंडू. एक अतिरिक्त धाव जोडली जाते. संघाचं धावफलक 69. खूप चांगली फलंदाजी. कालच्या धावसंख्येचा आपण विचार केला ना तर या ठिकाणी 99 धावा हायेस्ट नेरळ टायगर्सच्या संघाने जमवल्या त्या. त्यामध्ये विजय पार्टे आणि नागेश पवार या 2 फलंदाजांनी 43 धावा जमवल्या होत्या. परंतु या सामन्यामध्ये एक हाती किल्ला लढवत असताना मुकेश या फलंदाजाला आपण पाहतोय आणि मुकेश वैयक्तिक 66 या धावसंख्येवरती खेळतोय. संघाचं धावफलक 73 या अंकावरती. अंतिम चेंडू पहिल्या सत्रातील. पुढील सामन्याचा टॉस केला जाईल. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी लवकरात लवकर यायचे. आपलं टी शर्ट जर कलेक्ट नसतील तर ते टी शर्ट घेण्यासाठी सुद्धा या ठिकाणी यायचंय. ग्लोबल प्रॉपर्टीज नाणोसे आणि रसायनी पाताळगंगा षटकार. शेवटच्या चेंडूवरती सुद्धा षटकार येतोय. मुकेशने मात्र या सामन्यामध्ये दाखवून दिलंय की मी सलामीला का आलो आणि नुसताच आलो नाही तर समोरच्या संघावरती भारी पडलो आणि तब्बल वैयक्तिक नॉट आउट 72 धावा 25 चेंडू आणि 72 धावांवरती नाबाद खेळी या ठिकाणी मुकेशची आपण पाहिली आहे. आणि संघाचं धावफलक 79 आणि विजयासाठी तब्बल 80 धावांची गरज नरेश 11 कर्जत संघाला. टॉससाठी या ग्लोबल प्रॉपर्टीज नाणोसे आणि त्यांच्या विरोधात रसायनी पाताळगंगा संघाचे कर्णधार. तसेच आपण पाहतोय रायगड जिल्हा अध्यक्ष अण्णा गावडे सर, आपण जर या ठिकाणी उपस्थित असाल तर आपण सुद्धा या मंचावरती यायचंय. तसेच त्यांच्यासोबत शशिकांतजी भंडारकर खालापूर तालुका अध्यक्ष आणि त्यांच्यासोबत अरुणजी विशे नायब